नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर आज रविवारी 5 मे 2024 रोजी पुन्हा एकदा प्रचंड कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. शिरोली ते बायपास भीमा नदी पूलपर्यंत 2 तास ट्रॅफिक जाम झाली होती. खेड तालुक्यातील शिरोली गावच्या यात्रेच्या नियोजनात पोलीस विभागाची कुचराई पाहावयास मिळाली. आज रविवारी शिरोली गावाची यात्रा होती. हे गाव पुणे नाशिक महामार्ग लगत असून यात्रेनिमित्त मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. वाहतूक पोलीस प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत होते. नेमके महामार्ग पोलीससह स्थानिक पोलीस याबाबत नियोजन करत नाही अशा तक्रारी नागरिक करत होते. शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधताना आढळराव पाटील यांनी संसदेत स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी संरक्षण खात्याविषयीच विचारले होते असा आरोप केला होता. यानंतर आता अमोल कोल्हे यांनी थेट पुरावे सादर करत आढळराव पाटील यांना कोंडीत पकडत हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है असं सांगितलंय. ओतूरच्या सभेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लक्ष्य केलं आहे. कोल्हे यांच्या आरोपानंतर आढळराव पाटीलांचा डिफेन्स करणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जय शिवराय. माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी काल मला एक आव्हान दिलं होतं आणि त्या आव्हानात त्यांनी असं म्हटलं होतं की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी 15 वर्ष सातत्यानं ज्याने निवडून दिलं त्यांनी कदाचित आपल्या कंपनीचं उखळ पांढरं होण्यासाठी संरक्षण खात्याविषयीच जास्तीत जास्त प्रश्न मांडले का, असा जो एक माझा प्रश्न होता. यावर त्यांनी दावा केला होता की असा कुठलाही पुरावा दाखवा, मी निवडणूक सोडून देतो. आणि त्यासाठीचाच पुरावा घेऊन आलोय. फक्त ट्रेलर आहे, अजूनही सांगतो हा ट्रेलर आहे. 7 एप्रिल 2017 रोजी पाणबुड्यांच्या विषयी वॉरशिप विषयीचा विचारलेला प्रश्न आहे. आणि मला खरंच हे कुतूहल आहे की जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, भोसरी असेल, हडपसर असेल, शिरूर हवेली असेल, यामध्ये कुठेही वॉरशिप्सचा पाणबुड्यांचा कुठेही संबंध येत नाही. पण त्यामध्ये विचारलेला एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे. त्यांनी त्याचे डिटेल्स विचारलेले आहेत. त्यामध्ये मी प्रश्न क्रमांकही सांगतो. 5635 7 एप्रिल 2017. आणि माननीय माजी खासदारांनी याचं जनतेला उत्तर देणं गरजेचं आहे. कारण जनतेनं आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी हे केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्याने आवर्जून उल्लेख केलेला आहे काही भारतीय कंपन्यांनी याविषयी नापसंती दाखवलेली आहे. आणि मग डायनालॉग नावाची जी कंपनी आहे, या डायनालॉग कंपनीच्या आपण जर वेबसाईटवर गेलात आणि त्या वेबसाईटमध्ये त्यांचे टर्नकी प्रोजेक्ट जर बघितले तर त्यामध्ये टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम नावाचा एक टॅब आपल्याला बघायला मिळतो. याचाच अर्थ हे कॉम्पोनंट्स डायनालॉग सप्लाय करते का, आणि त्याच वेळी ज्यांची ही कंपनी आहे ते आपल्या खासदारकीचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन याविषयी भारतीय कंपन्यांच्या इन्व्हॉल्वमेंटविषयी प्रश्न विचारतात. उत्तरादाखल स्टेट ऑफ द आर्ट इंडिजिनस वेपन सेन्सर पॅकेज हे त्यामध्ये फिट केलं जाणार आहे असं सांगितलं जातं. 7 एप्रिल 2017चा हा प्रश्न आहे. आणि त्यानंतर पुन्हा 13 फेब्रुवारी 2019ला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे त्यावेळचे खासदार माननीय शिवाजीराव आढळराव पाटील हा प्रश्न उपस्थित करतात. त्यामध्ये परवा शिवाजीदादांनी असं सांगितलं की ही अत्यंत गोपनीय माहिती आहे, पण ही पब्लिक डोमेनमध्ये असलेली माहिती आहे आणि या शिप्स कुठे बांधल्या जात आहेत हाही प्रश्न त्यांनी विचारला यामध्ये. मग ही गोपनीय माहिती नव्हती का? आणि या शिप्स कुठे बांधल्या जात आहेत यामध्ये पुन्हा त्यांनी असा सब क्वेश्चन जो विचारले, त्यामध्ये इंडियन कंपनीज हॅव शोन देअर डिस्प्लेजर. आणि पुन्हा ते विचारतात स्टेप्स टेकन बाय युनियन गव्हर्नमेंट टू इन्व्हॉल्व इंडियन कंपनीज. म्हणजे सरकार काय स्टेप्स घेत आहे भारतीय कंपन्यांना या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व करण्याचं. हे कोण विचारतं तर एका अशा कंपनीचा मालक विचारतो, अशा कंपनीशी संबंधित व्यक्ती विचारते ज्या कंपनीचा एक कॉम्पोनंट, कुठले कॉम्पोनंट टेक्निकल त्यांनी खरं तर याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. पण
या वॉरशिप्सला काही कॉम्पोनंट सप्लाय करणाऱ्या कंपनीची व्यक्ती शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रश्न विचारते की यामध्ये गव्हर्नमेंटने कुठली पावलं उचललेली आहेत या इंडियन कंपनीजला इन्व्हॉल्व करण्यासाठी, आणि त्याचं उत्तरादाखल पुन्हा येतं इंडक्शन ऑफ द शिप विथ लार्ज इंडिजिनाइज्ड कॉम्पोनंट 13 फेब्रुवारी 2019. त्यामुळे मला असं वाटतं जर शब्दाचे माननीय माजी खासदार शिवाजीदादा आढळराव जर शब्दाचे पक्के असतील तर त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला याचं उत्तर देणं गरजेचं आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं आपल्याला 3 टर्म जेव्हा निवडून दिलं होतं, हे 3 टर्म निवडून दिलं जात असताना 15 वर्षामध्ये एकही मोठा प्रोजेक्ट शिरूर लोकसभा मतदारसंघाला आला नाही. परंतु या प्रश्नांच्या माध्यमातून नेमका कोणता प्रोजेक्ट कोणत्या कंपनीला मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता याचं उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे. आणि मी जसं म्हणालो तसं हा फक्त ट्रेलर आहे. या संदर्भातले संरक्षण खात्याविषयी विचारलेले हे एवढे प्रश्न आहेत, हा पिक्चर अजून बाकी आहे. आणि त्यामुळे हा पिक्चर जो बाकी आहे याचं उत्तर शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेकडे पुन्हा 2024 साठी मत मागण्यासाठी जाताना याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि जे आव्हान त्यांनी दिलं होतं हे सगळे पुरावे आहेत. मी फक्त 2 प्रश्न वाचून दाखवले. या पुढच्या काळामध्ये जर आपल्याकडून उत्तर आलं नाही तर या संदर्भातले इतरही प्रश्न मी वाचून दाखवू शकतो. मी आपल्याला तारखाही सांगून ठेवतो, कदाचित त्यांना त्याचा फायदा होईल. 17 मार्च 2017, 9 डिसेंबर 2016, त्यानंतर 26 डिसेंबर 2018. हे सगळे प्रश्न आहेत. अजून आधीच्या लोकसभांना विचारलेले प्रश्न अजूनही ह्यामध्ये सगळे पुरावे ठेवून तुम्हाला हे प्रश्न विचारतोय. त्यामुळे या प्रश्नांचं उत्तर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला देणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आता तरी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून जे तुम्ही आव्हान दिलं होतं, मी पुरावे समोर ठेवलेत, आता तुम्ही उत्तर द्यायचं आहे की आता तुम्ही जसं म्हणाला होतात त्या पद्धतीनं तुम्ही शब्दाला पक्के आहात का, त्याप्रमाणे तुम्ही आता निवडणुकीतून माघार घेणार का. आणि त्याही पलीकडे जाऊन ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं तब्बल 3 टर्म तुम्हाला विश्वासानं निवडून दिलं होतं, त्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मांडण्याऐवजी, शिरूर लोकसभा मतदारसंघात एक मोठा प्रोजेक्ट आणण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीचे कुठल्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी तुम्ही सातत्याने हे डिफेन्सचे प्रश्न विचारले. हा फार महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न मी शिवाजीदादांसाठी उपस्थित करतो. आणि पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो, तुम्ही जे आव्हान दिलं होतं त्यानुसार मी पुरावे समोर ठेवलेत, आता तुम्ही शब्दाला जागता का, तुम्ही सांगा. जय शिवराय. महायुतीचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदारसंघात रविवारी सकाळी रॅली काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात असे जोरदार स्वागत करण्यात आले. हे आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. शिवाजीदादा आढळराव पाटील हे आपल्या भेटी देत आहे. कविताताई अल्लाह यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा समीरदादा मासुळकर, नगरसेवक संजय शेठ नेवाळे, युवा नेते 13 मे 2024 रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची प्रशिक्षणाची तयारी 4 व 5 मे रोजी पूर्ण करण्यात आली. या 2 दिवसात 2250 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण देण्यासाठी उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटारे उपस्थित होते. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व पालखी सोहळा रथाचे मानाचे बैलजोडीचे मानकरी प्रगतशील शेतकरी सहादू बाबूराव कुराडे यांचा सत्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक माऊली वीर यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना परमार्थाविषयी आवड निर्माण व्हावी, संत संगती, ग्रंथ वाचन, श्रवण व नामचिंतन घडावे
या हेतूने मांजरेवाडी पिंपळ तालुका खेड येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते। ग्रामस्थ भाविक तरुण कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन गावातील संस्कृती जपत वातावरण भक्तिमय केले। चाकण येथील मार्केटमध्ये येत्या शुक्रवारी 10 मे 2024 रोजी देशाचे नेते शरद पवार यांची महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासाठी सभा होणार आहे। त्या सभेच्या ठिकाणाची संयुक्त पाहणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि पोलिसांनी केली। शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा सामान्य नागरिक पुढे येऊन बोलू लागले आहेत। खेड तालुक्यात अनेक कार्यकर्ते, विविध गावाचे प्रमुख आणि सामान्य नागरिक अशा अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। माझं नाव कैलास खंडेराव ढोकले, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, करंदी। मी अनेक चित्रपटमध्ये कामं केलेली आहे। गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा, खोडा, गोंधळ, विनाकारण राजकारण, आयलो इंडिया, कन्यारत्न, खुर्ची, गिरदाब असे माझे विशिक पिक्चर झालेले आहेत। पण आजच्या ह्या 2024चे हो राहिलेली हे विलक्षण आज जो तो मोदींनी काय केलं बा ह्या इंडियासाठी, भारतासाठी, महाराष्ट्रासाठी काय केलं, काय कुठल्या धरणाला कुठं दगड लावलाय का, कुठलं कॉलेज काढलंय का, काय केलं यांनी? रामाचं मंदिर बांधलं काय याच्या बापाच्या घरून पैसे आणून बांधलं? आणि मोदी सरकार काय याच्या बापाचं सरकार? तुम्ही सांगा, ह्या मोदींनी हे शेतीमालाचं जर वाटोळं केलेले हाय का? आता हा सीजन संपत आलाय तरी अजून निर्यात बंदी उठली का? अरे हा महाराष्ट्र पूर्णपणे लुटलाय, देश लुटलाय ह्या गुजरात्यांनी। ह्याच्यात ललित गुजराती, ललित मोदी वगैरे हे सगळे त्यांचे जे 15-20 लोक पळून गेलेले आहेत ना, यांनी पूर्णपणे देशाला चुना लावलेला आहे। आणि आज आपल्याला आहे ना, मोदी हटाव देश बचाव हा नारा दिला पाहिजे। मोदी आहे ना व्यावसायिक माणूस आहे, हा आहे ना संपूर्ण गुजरात मोठा करायला मागे लागलेला आहे। छत्रपतींनी सुरत लुटली म्हणून छत्रपतींचा पुतळा पाण्यात बुडवला आहे हरामखोरानं। तरी लोकांनो, मोदी हटाव देश बचाव एवढा मी नारा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। सामान्य जनतेचं जे म्हणणे आहे ना, ते सगळं तुतारीक आहे ना, त्याच्यामुळे काही विषय येणार नाही ना बाकीचं तुमचा काय असं बोलायला लाज येतात, म्हणजे लाजायचा काही विषय नाही। राजकीय पुढारी वेगळे आणि सर्वसामान्य जनता वेगळी, त्याच्यामुळे काही विषय नाही। त्यांचं ऐकणार पण नाही, त्यांचं ऐकणार नाही, त्याच्यामुळे काही विषय राहिला। जे तुतारी आहे ती तुतारी होईल, हे 100% लक्ष्मण बाळावर 100% डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मागे पूर्ण गावातून जो मला सहकार्य करता येईल तेवढं मी सहकार्य करणार आहे। काय नाही, फक्त दादांना आणि कोल्हे साहेबांना आमची एकच विनंती आहे का जो 1.5 किलोमीटर रस्ता राहिला ना आपला शिरूर भीमाशंकर हा 1 नंबरचा रस्ता आहे पहिल्यापासून, तर तो वळसे पाटलाच्या कारणामुळे काही मंडळींनी फिरवला, फिरण्याचं म्हणणं आहे। पण 1.5 किलोमीटर रस्ता तो झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आमची आदिवासींची थोडीशी हे होईल। माझं नाव दत्तात्रय लक्ष्मण मोरमारे, अजून काय मुक्काम पोस्ट टोकावडे। वातावरणाची काळजीच करायची नाही। तुम्ही इकडे जरी भागात नाही आली ना तरी शिवाजीराव अध्यक्ष आहे ना, हे तुतारीवाले अमोलरावजी कोल्हे कमीत कमी 1,00,000-1.25 लाखाच्या मताने येणार आहे, कमी नाही होणार। कारण की यांचं काम काय, कमीत कमी यांनी केंद्रात तरी आवाज उठवलेला आहे, कांद्याचा म्हणा, कशाचा म्हणा, शेतीमालाचा। आणि यांच्या सरकारने काय केलं, गाईचं दूध होतं 37-38 रुपये, ते आणले 25 रुपयावर। मग कसे याला मतदान तरी करता? 250-700 रुपयाची गोण ते 2000ला। परत आता इलेक्शनच्या पिरियडमध्ये खताचे रेट परत वाढवले 50 रुपयापासून 250 रुपयापर्यंत। अरे कसं याला मतदान करता? कसं काय वातावरण आहे शिरूर मधलं? आता शिरूर मध्ये 1 नंबर आहे हो, आढळराव येऊ शकत नाही। सगळ्यात जास्त लीड तुतारीला आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।